1971 के बाद पहली बार युद्ध जैसी स्थिति की तैयारी के लिए मॉक ड्रिल आयोजित किया जा रहा है। इस मॉक ड्रिल में नागरिकों को हवाई हमले के दौरान कैसे सुरक्षित रहना चाहिए, सायरन बजने पर क्या करना चाहिए और ब्लैकआउट के नियमों की जानकारी दी जाएगी। रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन ने इस सब की जानकारी दी है। मॉक ड्रिल म्हणजे नागरिकांनी युद्धामध्ये होणाऱ्या हानीपासून वाचवायकरता जे काही ॲक्शन्स घ्यायचे असतात त्याची प्रॅक्टिस करणं म्हणजे मॉक ड्रिल। आता ही मॉक ड्रिल जी काल परवा गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेली आहे की जी उद्या होणार आहे ज्याची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये त्यांनी 5 गोष्टी दिलेल्या आहेत। पहिली म्हणजे एअर सायरन वाजल्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर जर तुमच्यावर हल्ला झाला तर तुम्ही स्वतःला कसे वाचवाल, तिसरी म्हणजे आहे की तुमच्या इथे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्याचं काय करायचं, चौथी म्हणजे कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन कसं करायचं, आणि 5वी ही दूरची गोष्ट आहे की तुमच्या इथे जे मेजर इन्स्टॉलेशन असतील त्यांना कव्हर करायचं कसं करायचं जेणेकरून ते आकाशामध्ये दिसू नाही शकणार। याला मॉक ड्रिल म्हणतात। याचा फायदा एक असतो की हा केल्यानंतर जी काही तुमच्या या गोष्टींमध्ये कमी पेशी आहे त्या तुम्ही बनवू शकता किंवा त्या तयार करू शकता किंवा त्याचा पुरवठा करू शकता, आणि त्याद्वारे पुढे जर ॲक्च्युअल काही हल्ला झाला तर त्याच्यापासून तुमच्या नागरिकांचे जीव किंवा संसाधन हानी वाचू शकते। विमानातून जर हल्ला झाला तर आपल्याला ब्लॅकआउट करावं लागेल। ब्लॅकआउट म्हणजे घराच्या आतमध्ये राहून किंवा घराच्या बाहेर जे काही लाईटचे सोर्सेस आहेत किंवा लाईट लागलेले आहेत ते सगळे लाईट तुम्ही ऑफ करून टाकले पाहिजे। आणि जर युद्ध दीर्घ काळपर्यंत सुरू राहिला असेल तर तुम्हाला घराच्या खिडक्यांना पूर्णपणे काळे पडदे लावावे लागतील। ज्या गाड्या असतात त्यांचा अपर लाईट जो आहे डिम लाईट तो करावा लागेल आहे, आणि जे काही तुमचे वर जाणारे लाईट्स लावलेले असतील हायमास्ट लाईट त्यांना कव्हर करावा लागेल, आणि ज्यावेळेला सायरन वाजेल त्यावेळेला हे सगळं ऑफ होणं जरुरी आहे।